माझा जो अगोदरचा व्हिडिओ होता जिथे मी खाली होतो तो आहे आरे बीच, आणि जो मी तुम्हाला आता वरून पण दाखवतो, आणि दुसऱ्या साईडला मी तुम्हाला दाखवेन वारे बीच. यामध्ये सुद्धा असं आहे ना की आपण जेव्हा आरे वारे म्हणतो तेव्हा आरे वारे ही एकच जागा नाहीये. आरे हा एक वेगळा बीच आहे आणि मध्ये एक क्लिफ आहे, आणि त्या क्लिफवरनं तो जो आपला फेमस रूट आहे तो जातो, आणि तो बेसिकली हा जो रूट आहे ना, हा जो क्लिफ आहे, हा आरे बीच आणि वारे बीच या दोन बीचेसना डिवाइड करतो. सो हा आरे बीच आहे आणि ही आरेची जागा आहे. ही जी बाजू आहे ती आरेची आहे, ही वाऱ्याची साईड येते. आता इथे सुद्धा मला लोकल्स कडनं कळलं की ही जी बाजू आहे इकडनं वाऱ्याच्या साईडनी व्ह्यू अजून खूप छान आहे, आणि हे जे स्टॉल्स तुम्ही बघताय ना इकडे, इथे फक्त वाऱ्याचे जे लोक आहेत त्यांनाच अलाउड आहे स्टॉल्स लावायला. ते वाऱ्याचे लोक दुसऱ्या कुठल्या गावातल्या लोकांना स्टॉल्स लावायला देत नाहीत. आरेचे पण लोक इथे ह्या साईडला स्टॉल्स लावू शकत नाहीत. सो हे सगळे वाऱ्याचेच लोक आहेत. आणि आता मी तुम्हाला दाखवतो वारे बीच. हे बघा, इकडून आपण आलो की तिथे तुम्हाला दिसतोय तो बीच, तो आहे वाऱ्याचा बीच, वारे बीच. आणि आपण आता इकडून चालत आलो. ती साईड आऱ्याची राहिली, इकडून चालत आलो, आणि ही वारेची साईड. सो हा वारे बीच. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी इथे होतो. इथे आधीचा जो व्हिडिओ आहे तो मी इकडनं बनवलाय, आणि इकडून मग ह्या पुलावरून फिरून मी ह्या रस्त्याने इकडनं असं आलोय. ह्या रस्त्याने तुम्ही सरळ गेलात तर हा रस्ता पुढे जाऊन उतरणीला लागतो खाली, आणि मग तुम्ही वारे बीचवरती जाऊ शकता. खूप सुंदर बीच आहे तो, पीसफुल आहे खूपच. आता खूप सकाळ आहे त्यामुळे हे वाऱ्याचे लोक आले नाही आहेत, नाहीतर मी ॲक्च्युली चहा पिण्यासाठी आलेलो इकडे, पण सध्या तरी कोणी दिसत नाही आहे. सो थोडा वेळ आता इकडे बसून हा व्ह्यू एन्जॉय करतो. दुर्दैव फक्त मला एकाच गोष्टीचं वाटतं की इतक्या अप्रतिम ठिकाणी हे जे पर्यटक येतात आणि इकडचे लोकल्स सुद्धा जे स्टॉल चालवतात, त्या दोघांमध्ये सुद्धा ह्या जागेचं सौंदर्य राखणं याची जबाबदारी अक्षरशः शून्य आहे. त्याचं उदाहरण आणि दुर्दैवी उदाहरण तुम्हाला मी दाखवू इच्छितो. हे बघा, हे दृश्य तुम्हाला यूएसच्या ईस्ट कोस्टला सुद्धा क्वचितच बघायला मिळेल कुठे. ठीक आहे, परंतु आपल्याला त्याची किंमत नाही. आपण बघा काय करून ठेवतो इकडे.
मला इथे एकही बोर्ड असा कुठे दिसत नाही आहे जो इकडच्या कुठल्या लोकल कार्यकर्त्यांनी किंवा लोकल पॉलिटिशियन्सनी वगैरे लावलेला, की काही इनिशिएटिव्ह दिसत नाही आहे लोकल्सकडनं जिकडे काही अवेअरनेस बोर्ड असतील लोकांसाठी की बाबा कचरा करू नका, असं काहीच दिसत नाही आहे इकडे. सो मला असं वाटतं की हे जागेचं सौंदर्य राखण्यासाठी असे काही इनिशिएटिव्स घेतले पाहिजेत इकडच्या लोकल्सनी. जर कोणी लोकल कार्यकर्ते किंवा सोशल वर्कर्स इकडचे असतील लोकल्स ह्या जागेशी रिलेटेड, तर त्यांनी ह्या गोष्टीची नोंद घ्यावी आणि हा जो काही इतक्या सुंदर ठिकाणी हा जो काही घाणेरडा प्रकार चालू आहे तो दुरुस्त करावा. Cause everybody knows, yeah, everybody knows. And I can feel your body shaking every single touch. That's just how it goes. That's just how it goes. Oh, yeah.